नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. या लाईव्ह सेशनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. या लाईव्ह सेशनमध्ये पुढच्या 60 मिनिटांमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग किंवा SaaS एजन्सी स्टार्ट कशी करू शकता. महाफनल हे तुम्ही अप्लिकेशन माहिती असणार आहे. सो महाफनल सारखं अप्लिकेशन तुम्ही स्वतःच तयार करून ते सेल कसं करू शकता याची डिटेल्समध्ये माहिती पुढच्या 60 मिनिटांमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला देणार आहे. ओके, सो त्यासाठी पूर्ण फोकस देऊन सेशन अटेंड करायचं आहे आणि जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं सर्वात शेवटी आपण देणार आहोत. हे जे वेबिनार आहे ते कुणासाठी आहे? ज्यांना स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्टार्ट करायची आहे, ज्यांना SaaS एजन्सी स्टार्ट करायची आहे, किंवा ऑलरेडी तुम्ही जसं विजिटिंग कार्ड तयार करून देणे किंवा प्रिंटिंगचं काम करत असाल, तुमच्याकडे भरपूर जास्त उद्योजकांचा डेटा असेल, किंवा तुम्ही अशी वस्तू किंवा सेवा विकताय जी उद्योजकांना विकत आहात आणि उद्योजकांचं खूप चांगलं नेटवर्क तुमच्याबरोबर आहे. त्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करायची असेल तर त्यांना एखादं SaaS सॉफ्टवेअर जे त्यांना आवश्यक आहे ते त्यांना तुम्ही देऊ शकता तुमच्या ब्रँडच्या अंडरमधून. हे सर्व पुढच्या 60 मिनिटांमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. येस, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी सर्वात शेवटी देईन. सो जेव्हा मी तुम्हाला शिकवेत असेल तेव्हा काही प्रश्न तुम्हाला मनामध्ये आले तर तुमच्या नोटबुकवरती ते प्रश्न तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत, कारण यामध्ये हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतः पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये स्वतःचा SaaS प्लॅटफॉर्म तुमच्या ब्रँड नेमनं लॉन्च कसं करू शकता याची क्लॅरिटी मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर आज प्रत्येक उद्योजकांना आपला व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी एक ऑटोमेशन सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. ते ऑटोमेशन सॉफ्टवेअर तुमच्या ब्रँडनं तुम्ही इतर बिझनेसला सेल कसं करू शकता याची माहिती या 60 मिनिटांमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही रिकरिंग इन्कम कसा जनरेट करू शकता. पहा, एखाद्या उद्योजकाला एखादं प्रोडक्ट एकदा जर विकलं तर ते एकाच वेळी तुम्हाला काही पैसे देऊन जातं. पण जर एक असं प्रोडक्ट तुम्ही एखाद्या उद्योजकाला, एखाद्या व्यवसायाला दिलं जे प्रत्येक महिन्याला ते तुम्हाला पैसे पे करणार आहे, तर याचा बेनिफिट खूप मोठा होऊ शकतो. यालाच रिकरिंग इन्कम मॉडेल असं म्हटलं जातं. जगातील जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यातील 90% कंपन्या रिकरिंग इन्कम मॉडेलवरती काम करतात. मग ॲडोब सारखी कंपनी असेल किंवा अगदी मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी असेल, चॅट जीपीटी सारखी कंपनी असेल, या प्रत्येक कंपनी रिकरिंग इन्कम वरती चालू आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला एक अमाऊंट देऊन त्यांच्याकडून ते अप्लिकेशन आपल्याला वापरायचं असतं. ओके, सो असं अप्लिकेशन तुम्ही सुद्धा लॉन्च करू शकता पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये. सो त्याचा पूर्ण रोडमॅप तुमच्या समोर मी देणार आहे आणि हे सर्व आपण पुढच्या 45 ते 60 मिनिटांमध्ये बघणार आहोत. सो आज आपण प्रॉपरली शिकूया की आता सर्वात मोठी रिसेलिंग सॉफ्टवेअर इंडस्ट्री किती ग्रो होत आहे आणि किती मोठी संधी आहे आपल्याला या रिसेलिंग सॉफ्टवेअरचा एक भाग होण्याची, हे तुम्हाला माहिती पडेल. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचं SaaS एजन्सी ओनर कसं होऊ शकता. कोणतंही सॉफ्टवेअर स्वतः डेव्हलप न करता तुम्ही स्वतःची SaaS एजन्सी स्टार्ट करू शकता. ती कशी करता येईल याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. महाफनल जे सॉफ्टवेअर आहे यासारखं तुम्ही ब्लॅक लेबल लायसन लॉन्च करू शकता, जे अनलिमिटेड लायसन तुम्ही इतर उद्योजकांना सेल करू शकता. तर कुठेही महाफनलचा उल्लेख नसेल, तुमच्या ब्रँडच्या नावानं तुम्ही सेल करू शकता अनलिमिटेड व्यक्तींना. ते कसं तेही तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर उद्योजकांना सब अकाउंट तयार करून ते सेल करू शकता आणि प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट त्या सब अकाउंटच्या बदल्यात तुम्ही घेऊ शकता. एखादा उद्योजक जेव्हा ते अकाउंट वापरायला सुरुवात करतो आणि 2-3 महिने वापरल्यानंतर त्याचा पूर्ण व्यवसाय त्या सॉफ्टवेअरवर डिपेंड होतो आणि त्यामुळे प्रत्येक महिन्याला ती व्यक्ती तुम्हाला सबस्क्रिप्शन रिकरिंग अमाऊंट जी आहे ती प्रत्येक महिन्याला पे करेल. आणि या पद्धतीने तुम्ही एक चांगली रिकरिंग अमाऊंट रेव्हेन्यू जनरेट करू शकता. हे सर्व तुमच्यासमोर मी मांडणार आहे, पण त्यापूर्वी एका स्लाइडमध्ये माझ्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे की हे सॉफ्टवेअर मी लॉन्च कसं केलं. मित्रांनो, माझं नाव आहे ज्योतिराम सपकाळ. डिजिटल कोच म्हणून 2019ला मी माझा प्रवास सुरू केला. मी व्यावसायिक जर्नीला सुरुवात केली 2006 पासून आणि 2006 पासून आतापर्यंत 13 पेक्षा जास्त व्यवसाय मी केलेले आहेत. यात प्रत्येक इंडस्ट्रीतले वेगवेगळे व्यवसाय मी केलेले आहेत. नॉर्मली
25 डिसेंबर 2006 मी माझं पहिलं कम्प्युटर सेंटर सुरू केलं आणि त्याच्या माध्यमातून या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. आतापर्यंत 1120 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन्स मी कंडक्ट केलेले आहेत. 49 पेक्षा जास्त डिजिटल कोर्स मी लॉन्च केलेले आहेत. त्याचबरोबर डिजिटल कोच म्हणून या पर्सनल ब्रँडिंगला मी सुरुवात केली 1 डिसेंबर 2019ला आणि त्यानंतर 2 वर्षानंतर महाग्रोथ या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो कसा करायचा हे शिकवायला सुरुवात केली. पण कोणताही व्यवसाय जेव्हा डिजिटल करायचा म्हटलं तर जवळजवळ 8 ते 9 वेगवेगळे ऍप्लिकेशन वापरावे लागत होते. वेबसाईटला वेगळं ऍप्लिकेशन वापरायला लागायचं, लँडिंग पेज फनलला वेगळं वापरावं लागायचं, ईमेल मार्केटिंगला वेगळं, व्हॉट्सअप सेंडरला वेगळं, ऑटोमेशनसाठी वेगळं, पैसे कलेक्ट करण्यासाठी वेगळं, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरावे लागायचे. आणि त्याचे एकत्र काही करता येईल का याच्यावरती माझा स्टडी सुरू होता. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की हे असं ऍप्लिकेशन जे इंडियाज ऑटोमेशन सोल्युशन आहे ते आपण लॉन्च केलं 1 डिसेंबर 2024ला. जे एखादा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी 8-9 वेगवेगळे ऍप्लिकेशन वापरावे लागतात त्याच्या ऐवजी आपण एक कंबाईन असं ऍप्लिकेशन सुपर ऍप आपण लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एखादा उद्योजक त्याच्या व्यवसायाला पूर्ण डिजिटल करण्यासाठी जी काही सिस्टीम्स लागते ती पूर्ण सिस्टीम तो महाफनल या प्लॅटफॉर्म वरती तयार करू शकतो. आणि हे प्लॅटफॉर्म 1 डिसेंबर पासून आतापर्यंत आपण सेल करत आहोत. महाग्रोथ कम्युनिटीमध्ये प्रत्येक जण महाफनल या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. आणि आता आपण एक नेक्स्ट लेवलला जातोय, ज्यांची स्वतःची एजन्सी आहे, ज्यांना स्वतःची एजन्सी स्टार्ट करायची आहे, SaaS सॉफ्टवेअर लॉन्च करायचं आहे, त्यांच्यासाठी महाफनल जसं सॉफ्टवेअर आहे ना तसंच तुमचं स्वतःचं सॉफ्टवेअर लॉन्च करण्याची संधी आपण या सेशनच्या सर्वात शेवटी देणार आहोत. पण वाय? कारण अनेकांना प्रश्न असतं की सर आत्ताच का, की डिजिटल मार्केटिंग किंवा SaaS बिझनेस आता का सुरू करायला पाहिजे? आपण मित्रांनो एआयच्या युगामध्ये ऑलरेडी प्रवेश केलेला आहे आणि आज प्रत्येक उद्योजकाला माहिती झालेलं आहे की व्यवसायाला डिजिटल करणं किती महत्वाचं आहे, व्यवसायामध्ये एआयचा वापर करणं किती महत्वाचं आहे हे प्रत्येकाला माहिती झालेलं आहे. आणि म्हणूनच जे व्यावसायिक जास्तीत जास्त लीड जनरेट करण्यावर फोकस करतात, त्यांना पूर्ण मार्केटिंग ऑटोमेट करायची असते, अशा लोकांना आपण यासारखं सॉफ्टवेअर देऊ शकतो. आणि म्हणून आपण आता असं SaaS किंवा डिजिटल मार्केटिंग स्टार्ट करणं आवश्यक आहे. अनेक कंपन्या ट्रेडिशनल मार्केटिंग मधून डिजिटल मार्केटिंग किंवा सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टीमचा वापर करतात, कारण जे काम करण्यासाठी 5-5, 6-6 एम्प्लॉईची गरज असते तेच काम या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण 1 किंवा 2 व्यक्ती प्रॉपर मॅनेज करू शकतात. आणि हे अनेक कंपन्यांना माहिती झालेलं आहे आणि म्हणून छोट्या कंपन्या सुद्धा अशा ऍप्लिकेशनच्या शोधात आहेत की त्यांचा पूर्ण व्यवसाय डिजिटल होऊ शकेल. पहा, भारतामध्ये जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व सिस्टीमवरती सॉफ्टवेअरवरती डिपेंड असतात. पण ज्या भारतामध्ये असे मॅक्झिमम कंपन्या आहेत ज्या मीडियम साईज किंवा जे फक्त 1 किंवा 2 एम्प्लॉई आहेत किंवा फक्त ओनर तोच ॲज अ बिझनेस रन करत आहेत, अशा प्रत्येकाला प्रॉपर सिस्टीमची आवश्यकता असते. आणि आज अशा उद्योजकांना आपण या सिस्टीम प्रोव्हाइड करू शकतो, कारण या उद्योजकांना मानसिकता पण तयार झालेली आहे की मला अशा सिस्टीम्स वापरणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता सुद्धा त्यांची तयार झालेली आहे. आणि म्हणून या रिझनमुळेच आज परफेक्ट टाइम आहे तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग किंवा SaaS बिझनेस तुम्ही सुरू केला पाहिजे आणि तुमच्या जवळच्या उद्योजकांना ती सेवा तुम्ही पुरवली पाहिजे, ज्याच्यामुळे त्या उद्योजकांचा व्यवसाय ग्रो होईल आणि तुम्हाला रिकरिंग इन्कम मिळेल. सो या ठिकाणी विन विन सिच्युएशन मध्ये आपण काम करतोय. जेवढे ते उद्योजक आहेत त्यांना तुम्ही ग्रो करायला हेल्प कराल तेवढे तुम्ही लॉंग टर्म तुमच्यावरती राहतील आणि तुम्हाला लॉंग टर्म इन्कम मिळत राहील. काही इंडस्ट्रीमध्ये काही ग्रोथ स्टार्स आपण पाहूया, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की आपण का डिजिटल मार्केटिंग किंवा SaaS बिझनेस सुरू करायला पाहिजे. सर्वात पहिलं जो स्टार्स आहे तो आहे पहा, द SaaS मार्केट इंडिया इज एक्सपेक्टेड क्रॉस 50 बिलियन बाय 2030. 2030 मध्ये भारताची जे SaaS मार्केट आहे ना ते $50 मिलियन एवढी होणार आहे. आणि हा आकडा खूप जास्त आहे. याच्यामध्ये स्पीडली ग्रोथ होत आहे आणि ती जगातील सर्वात जास्त ग्रोथ पुढच्या काही वर्षामध्ये भारतामध्ये होणार आहे. आणि आपण या भारताचा एक
मुख्य भाग असल्यामुळे आपण आपल्या जवळच्या उद्योजकांना ही सेवा प्रोव्हाइड करू शकतो. त्याचबरोबर 70% स्मॉल बिझनेसेस आहेत ते लीड जनरेट करण्यासाठी, कस्टमरला मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर एखादं चांगलं टूल सर्च करत असतात, शोधत असतात. मित्रांनो, 70% हा खूप मोठा आकडा आहे आणि याच्यामध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. सो अशा उद्योजकांना ओळखणे, अशा उद्योजकांना भेटणं आणि त्यांना आपलं सोल्युशन दाखवणं हे खूप सोपं झालेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही लॉंग टर्म त्यांच्या व्यवसायामध्ये बेनिफिट मिळवून देऊ शकता. त्याचबरोबर जे अनेक बिझनेस ओनर्स आहेत ना, ते आता सुद्धा व्हॉट्सअप, ईमेल, SMS मार्केटिंग हे एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळतंय का हे शोधत असतात. अनेक जण व्हॉट्सअप सेंडरचा वापर करतात, पण त्यामुळे त्यांचा नंबर बॅन झाल्यामुळे ते असं एखादं मार्ग शोधत असतात जे लॉंग टर्म चालेल, त्यांचा नंबर बॅन होणार नाहीये आणि एकाच वेळी सर्व कामं करता येईल. असे अनेक टूल्सच्या शोधत असतात आणि मार्केटमध्ये जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, त्या खूप चार्जेस घेतात अशा सर्व्हिस देण्यासाठी. सो अशा उद्योजकांना आपण सर्व्हिस देऊ शकतो, त्यांना बेनिफिट मिळवून देऊ शकतो आणि त्या बदल्यात एक चांगली अमाऊंट प्रत्येक मंथली किंवा इयरली आपण घेऊ शकतो, ज्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल आणि त्यांचा व्यवसाय वाढला की ऑटोमॅटिकली आपला सुद्धा व्यवसाय वाढेल, कारण आपल्या मंथली एक फिक्स रेव्हेन्यू किंवा फिक्स अमाऊंट त्यांच्याकडून येईल जाईल. आणि म्हणूनच प्रत्येक उद्योजकाला संधी आहे या युगामध्ये स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्टार्ट करणे. आणि यासाठी तुम्हाला पूर्ण अगदी स्क्रॅच पासून एखादं सॉफ्टवेअर तयार करण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा, एखादं मोठं सॉफ्टवेअर म्हणजे सुपर ऍप जर लॉन्च करायचं म्हटलं तर कोट्यवधी रुपये लागतात एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायला. आणि जर ते सॉफ्टवेअर चाललं नाही तर ते 1 कोटी रुपये आपले पाण्यामध्ये जातात. पण आज तशी गरज नाहीये, कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर स्क्रॅच पासून तयार करायची गरज नाहीये. येस, एक असं ब्रँड, असं एक 100% रिझल्ट ओरिएंटेड टूल मिळेल जे ऑलरेडी रिझल्ट देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही डेव्हलपरला किंवा कोडरला हायर करायची गरज नाहीये, कारण स्क्रॅच मधून करत नसल्यामुळे कुठलाही कोडर किंवा डेव्हलपर हायर न करता सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं असं ऍप्लिकेशन लॉन्च करू शकता. सेम तुम्हाला जे महाफनल प्लॅटफॉर्म आहे ना, असं सेम तुमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून मिळणार आहे किंवा 2 दिवसात तुम्ही क्रिएट करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना सर्व्हिस देऊ शकता. मित्रांनो, आपण होस्टिंग जर विकत घ्यायची म्हटलं तर आपण Amazon कडून होस्टिंग घ्यायचो. सो Amazon एक कंपनी आहे आणि त्याचं होस्टिंग एक सर्व्हिस आहे. ती होस्टिंग आपण घ्यायचो आणि आपली वेबसाईट त्यावरती अपडेट करायचो. सो ही सेम सपोर्ट सिस्टीम असणार आहे. ही तर तुम्ही काय करताय, हिथं तुम्ही एक महाफनल प्लॅटफॉर्म सारखं स्वतःचं प्लॅटफॉर्म ब्लॅक लेबल तयार करताय. हे ब्लॅक लेबल 100% तुमचं सॉफ्टवेअर असणार आहे. आणि पाठीमागं जसं आपण एक्झाम्पल पाहिलं Amazonचं, तसं बॅक साईडला टेक्निकल कंपनी असणार आहे. ती तुमच्या सॉफ्टवेअरचं कोडिंगचं काम करेल, अपडेटचं काम करेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तो सॉल्व्ह करण्याचं काम करेल. तुम्हाला करायची गरज नाही. जसं आपण होस्टिंग विकत घेतली ना, तर होस्टिंग विकत घेतल्यानंतर Amazon त्या होस्टिंगच्या सर्व्हर प्रॉपर मॅनेज करण्याचं काम करतो. सर्व्हर त्यांचे असतात, इक्विपमेंट त्यांचं असतं, सर्व ते मॅनेज करतात. फक्त त्यांच्याकडून आपण इयरली बेसवरती किंवा मंथली बेसवरती एक प्राइस देऊन त्यांचा जो पेस विकत घेत असतो. सेम इथे तुम्ही महाफनल सारखं स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप करताय. फ्रंट एंड हा 100% तुमचा असणार आहे आणि बॅक एंड टेक्निकल टीम मॅनेज करणार आहे. त्यामुळे टेक्निकल टीम आपण हायर करायची गरज नाहीये किंवा ते टेन्शन आपल्याला घ्यायची गरज नाहीये. आपलं काम आहे की फक्त फ्रंट एंड सेल करणं आणि आपल्या उद्योजकांना सपोर्ट देणं. बाकी जे काही बॅक साईडला काम करायचं ते टेक्निकल टीम करेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची गरज नाहीये तुम्हाला. फक्त एक मंथली सबस्क्रिप्शन फीस तुम्हाला द्यावी लागेल ब्लॅक लेबलसाठी. आणि हे सर्व होणार आहे तुमच्या ब्रँडनं आणि तुमच्या प्राइसनं. म्हणजे तुम्ही एखादा सॉफ्टवेअर 1 लाखाला पण विकू शकता, 10,000 पण विकू शकता. जी प्राइजिंग ठेवायची ती प्राइजिंग तुम्ही ठेवू शकता. सो इथं फ्रीडम आहे, प्राइस ठरवण्याचं फ्रीडम आहे. या ठिकाणी किती लोकांना विकायचं ते फ्रीडम तुम्हाला मिळणार आहे. ही खूप मोठी संधी आहे 2025 मध्ये जर तुम्ही स्वतःची एजन्सी स्टार्ट करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर. येस, आणि म्हणूनच अनेक उद्योजक आजच्या घडीला
कनेक्ट होत आहेत, अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत, पण यातील काही उद्योजकांना आपण त्यांची डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्टार्ट करण्याची संधी आपण देणार आहोत. पण ही संधी प्रत्येकाला आपण देत नाही आहोत. सर्वात शेवटी मी फॉर्म शेअर करेन. फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म आम्ही प्रॉपर चेक करू आणि फॉर्म चेक केल्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतरच आम्ही डिसाईड करू की तुम्हाला ही एजन्सी द्यायची का नाही. ही प्रत्येकाला मिळणार नाहीये. वाय मोस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्ट्रगल. मग अनेकांना प्रश्न असतो की सर, आमच्या अशा अनेक ओळखीच्या डिजिटल एजन्सी आहेत की त्या खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करत नाहीत का, असं का होतं. याची काही कारणं आहेत, तेही मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. जर तुम्ही सुद्धा डिजिटल एजन्सी रन करत असाल तर हे यातील अनेक कारणं तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करू शकता. सर्वात पहिलं कनेक्ट आहे, या एजन्सीज असतात ना, त्या मंथली रिकरिंग वरती फोकस करत नाहीत. नो मंथली रिकरिंग इन्कम. म्हणजे वेबसाईट बनवून दिलं की काम झालं, लोगो बनवून दिलं की काम झालं. ही कुठल्याही कंपन्या, 99% कंपन्या ज्या मार्केटिंग एजन्सीज आहेत ना, त्या रिकरिंग इन्कमवरती जास्त फोकस करत नाहीत. फक्त एखादं सर्व्हिस विकणं यावरती फोकस करत असतात. त्याचबरोबर त्या त्यांच्या कंपनीमधील मॅक्झिमम काम आहे ते मॅन्युअली करतात आणि मॅन्युअली करत असल्यामुळे त्यांच्या क्लायंटला सुद्धा रिझल्ट देणे वेळेवर होत नाहीये आणि त्यामुळे ते क्लायंट सॅटिस्फाईड होत नाहीत आणि त्यांचं काम बंद होतं आणि त्यांना स्केलेबल प्रोडक्ट नसतं की जे स्केल होऊ शकेल. कारण त्या एजन्सीमध्ये जेवढे एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईच्या बेसवरती काम चालू असतं. एखादा एम्प्लॉई कंपनीतून निघून गेला तर पूर्ण काम बंद होतं. सो अशा अनेक रिझन्स आहेत ज्याच्यामुळे अनेक डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आहेत ना, त्या फेल होत आहेत किंवा स्ट्रगल होत आहेत. क्लायंट रिटेशन इज हार्ड. रिटेन्शन म्हणजे काय, एखादा क्लायंट त्यांना मिळाला तर तो वर्षानुवर्ष त्यांच्यावर क्लायंट राहायला पाहिजे, तसं होत नाहीये. काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये तो क्लायंट त्यांना सोडून जातो, कारण जे रिझल्ट मिळतोय तो रिझल्टला सॅटिस्फाईड नसतात म्हणून. सो असे अनेक कारणं आहेत आणि म्हणून भारतामधील अनेक डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आहेत ना, त्या स्ट्रगल करतायत आपला व्यवसाय करण्यासाठी. त्यांचं बिग फेलर आहे पॅकेजिंग, रॉंग पॅकेजिंग. आता रॉंग पॅकेजिंग म्हणजे काय, खूप महत्वाची स्लाइड आहे. यावरती खूप मी अभ्यास केलेला आहे. मी पहिल्यापासून आपल्या महाग्रोथ कम्युनिटीमध्ये सुद्धा पॅकेजिंग वरती खूप फोकस करतो. सो पॅकेजिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट तयार कराल ना, ते पॅकेजिंग करताना आपल्याला हा विचार करायचा आहे की तुमचे क्लायंटला पण फायदा झाला पाहिजे आणि तो क्लायंट तुमच्यावर लॉंग टर्म पण राहिला पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे. सो पॅकेजिंग करताना हा मोठा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. पण अनेक एजन्सीज बेसिक पॅकेजिंग तयार करतात. एक्झाम्पल, अनेक दुसरा ऍडव्हान्स पॅकेजिंग. सो बेसिक पॅकेजिंग म्हणजे काय, अनेक कंपन्या असतात ना, त्या फक्त लोगो क्रिएट करून देतात किंवा काही कंपन्या वेबसाईट क्रिएट करून देतात, काही कंपन्या फेसबुक ऍड रन करून देतात, काही कंपन्या ग्राफिक डिझाईनचं काम करून देतात, काही कंपन्या लँडिंग पेज क्रिएट करून देतात, तर काही सोशल मीडिया मॅनेज करतात. हे सिंपल सिंगल पॅकेज आहे. या पॅकेजिंगमुळे एखादा क्लायंट आला तर तेवढ्या पुरतं तुम्हाला पैसे देतो आणि तुम्हाला ते सोडून जातो. सो याला बोलतात बेसिक पॅकेजिंग, जे मी रिकमेंडेड करत नाहीये. 2010 पासून ही कामं मी ऑलरेडी करत आलेलो आहे. लोगो तयार करणं, वेबसाईट तयार करणं. पण यामुळे ना रिव्हेन्यू मिळतो, पण प्रत्येक काम मिळवण्यासाठी नवीन क्लायंटला शोधावं लागतं. म्हणजे सुरुवातीला मी लोगो डिझाईन करून द्यायचो. सो एक लोगो डिझाईन करून दिला की दुसरा लोगो हवा असेल तर नवीन क्लायंट शोधावा लागायचा, तिसरा नवीन क्लायंट शोधावा लागायचा. म्हणजे प्रत्येक वेळा नवीन क्लायंट शोधावा लागल्यामुळे पुढच्या महिन्यात जो रेव्हेन्यू असायचा तो, जर क्लायंट आला तर रेव्हेन्यू यायचा, क्लायंट नाही आला तर रेव्हेन्यू येत नव्हता. आणि म्हणून मला समजलं की जर ग्रो व्हायचं असेल तर मोठ्या कंपनीचा अभ्यास जर केला तर ते फक्त बेसिक पॅकेजिंग वरती काम करत नाहीत, ते ऍडव्हान्स पॅकेजिंग वरती काम करतात. म्हणजे काय, ऍडव्हान्स पॅकेजिंग म्हणजे सिंपल, एखादा क्लायंट तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो क्लायंट अनेक वर्ष तुमच्या बरोबर राहिला पाहिजे, ज्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला एक चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो. हे सास बिझनेसमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये शक्य आहे. एक्झाम्पल, एखादा क्लायंट तुम्हाला मिळाला तर क्लायंटचा उद्देश काय असतो, त्याचा व्यवसाय वाढवणे, हे क्लायंटचा उद्दिष्ट असतं. मग ते क्लायंटचं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी एक प्रॉपर पॅकेजिंग तयार करता, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सांगता की मी तुम्हाला ऍड रन करून देईल, लीड फॉर्मचा वापर करून तुम्हाला ऍड रन होतील. त्याचा पूर्ण डेटा आम्ही प्रॉपर CRM मध्ये घेऊन जाऊ, ज्याच्यामुळे तुम्ही फॉलोअप प्रॉपर त्या लीडला करू शकता. लीड आल्यानंतर पूर्ण ईमेल ऑटोमेशन आम्ही करून देऊ, व्हॉट्सअपचं ऑटोमेशन आम्ही करून देऊ.
तुमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना तुमची वस्तू विकत घ्यायची असेल तर डायरेक्टली पेमेंट गेटवेचा वापर करून ते वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतील. आणि त्यानंतरचा पूर्ण ऑटोमेशन, पूर्ण व्यवसाय प्रॉपर मॅनेज आम्ही तुम्हाला पूर्ण सेटअप तयार करून देऊ. सो याला बोलतात ऍडव्हान्स पॅकेजिंग. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादं काम नाही करत आहात, इथे पूर्ण व्यवसाय ग्रो करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या उद्योजकाला ते तुम्ही देत आहात. हे एक पॅकेज झालं. सेकंड पॅकेज तुम्ही असं तयार करू शकता की या ठिकाणी ज्यांचं बजेटिंग चांगलं आहे, ऍडव्हान्स लेवलचं पॅकेजिंग बनवू शकता. त्याला सांगू शकता की आम्ही मेटावरती ऍड रन करू, प्रॉपर लँडिंग पेजचा वापर करू, प्रॉपर तुमच्या डोमेननं लँडिंग पेज तयार करू, प्रॉपर फेसबुक पिक्सलचं सेटअप करून देऊ, व्हॉट्सअप ऑटोमेशन करू, पेमेंट गेटवे तयार करू, ज्याच्यामुळे तुमचा पूर्ण व्यवसाय आहे ना तो पूर्ण मॅनेज होईल. जेवढे तुमचे कस्टमर्स आहेत ते याच प्लॅटफॉर्मचा वापर करून लीडला फॉलोअप करतील. तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही टास्क याच प्लॅटफॉर्मचा वापर करून देऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करू शकता तुमच्या एम्प्लॉईनी काम केलेलं आहे किंवा नाही. हे सर्व तुम्ही एका सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त कुठली लाखो रुपयाची कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही, तुम्हाला एक मंथली अमाऊंट तुम्हाला फक्त पे करायची आहे, त्या बदल्यात ही सेवा आमच्याकडून तुम्हाला मिळेल. सो असं जर तुम्ही करून दिलं, आता अमाऊंट काय ठेवायची, प्राइसिंग काय असते ते पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. पण हे दिल्यामुळे फायदा काय होतो, प्रत्येक महिन्यामध्ये जर एक कस्टमर मिळाला तरी फायदा काय होतो, ह्या एका महिन्यामध्ये एक कस्टमर झाला, पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्याचा एक कस्टमर आणि पुढच्या महिन्याचा एक कस्टमर, 2 कस्टमर झाले, तिसऱ्या महिन्यामध्ये 3 झाले, चौथ्या महिन्यामध्ये 4 झाले. म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये नवीन नवीन कस्टमर वाढत जातात, त्यामुळे तुमचा व्यवसाय खूप जास्त वाढतो. बाकी बेसिक पॅकेजिंग मध्ये काय होतं, मंथली 0, म्हणजे एक नवीन कस्टमर मिळाला, पुढच्या महिन्यामध्ये 0 पासून स्टार्ट होणार आहे. तसं या ऍडव्हान्स पॅकेजिंग मध्ये 0 पासून स्टार्ट न होता प्रत्येक वेळा नंबर वाढत जातो आणि तुमचा रेव्हेन्यू प्रत्येक महिन्यामध्ये वाढत जातो. सो यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा सास बिझनेस मध्ये खूप सक्सेस मिळवायचा असेल तर ऍडव्हान्स पॅकेजिंग तयार करणं आवश्यक आहे. तुमच्या ओळखीचे जेवढे उद्योजक आहेत जे एजन्सी स्टार्ट करतात त्यांच्याकडे 90% जे प्रोडक्ट असतात ते रॉंग पॅकेजिंगचे प्रोडक्ट असतात. एखादा प्रोडक्ट फक्त असतो जे रिकरिंग वरती काम करतो आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं अपयश मिळत असतं. सो ही चूक तुम्ही करायची नाहीये, यासाठी या स्लाइडवरती ही माहिती मी ऍड केलेली आहे. आणि त्याचबरोबर तुमची प्राइसिंग ही प्रॉपर असली पाहिजे त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी. सो 2 ऍडव्हान्स पॅकेजिंग मी सांगितलं होतं, त्यातील पहिलं ऍडव्हान्स पॅकेजिंग हे आहे, मग याची प्राइसिंग, आणि दुसरं हे ऍडव्हान्स पॅकेजिंग आहे. मग याची प्राइसिंग तुम्ही ठेवू शकता, ही एक्झाम्पल म्हणून मी दिलेले आहे. सो तुम्ही सांगू शकता अगदी 7,999 पासून स्टार्ट करू शकता ते 14,999 पर्यंत. विचार करा, प्रत्येक महिन्याला 7,000. तुम्हाला हे त्यांना सांगायचं आहे की एक एम्प्लॉई हायर करण्यापेक्षा तुमच्याकडे जे 5 एम्प्लॉई आहेत तेच एम्प्लॉई 10 लोकांचं काम करू शकतात जर प्रॉपर सिस्टीम वापरली तर. आणि त्यासाठी पूर्ण सिस्टीम त्यांना बनवून देतोय आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून आपण 7,000 ते 14,000 मंथली घेतोय. म्हणजे एक एम्प्लॉई हायर करायचा म्हटलं तर 15,000 ते 20,000 रुपये त्या एम्प्लॉईला खर्च करावा, त्या कंपनीला खर्च करावा लागतो. इथं त्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये आपण त्याला ही सेवा त्या उद्योजकाला देत आहोत. क्वार्टरली असेल तर 20,000 पासून 40,000 रुपये अमाऊंट तुम्ही डायरेक्टली पॅकेजिंग तुम्ही करून घेऊ शकता. मेटा ऍड, लँडिंग पेज, डोमेन सेटअप, पिक्सल कन्व्हर्जन हे सर्व प्रॉपर करून दिलं तर मंथली 20,000 पासून 30,000 पर्यंत इझिली तुम्हाला मंथली घेता येऊ शकेल. आणि क्वार्टरली बोलले तर 50,000 ते 80,000 रुपये घेता येईल. असं पॅकेजिंग तयार करायचं. पहा, ही पॅकेजिंग डेफिनेटली जास्त ठेवायची आहे, कारण तुम्हाला त्यांना सपोर्ट द्यायचा आहे, तुम्हाला त्यांना पूर्ण सिस्टीम बनवून द्यायची आहे, त्यांच्या प्रॉपर ऍड रन करून द्यायचे. आणि ज्या लीड येतील त्या लीडला त्यांच्या एम्प्लॉईंना, एक्झाम्पल 5 एम्प्लॉई असतील तर 5 एम्प्लॉई मध्ये त्या लीड डिस्ट्रीब्यूट प्रॉपर झाल्या पाहिजे. हे सर्व ऑटोमेटनं काम करतायत. लक्षात घ्या, कुठलीही कंपनी जर दिवसाला 10 ते 20 लीड जनरेट करत असते आणि त्या लीडला प्रॉपर फॉलोअप नाही केलं ना तर कन्व्हर्जन नाही होत. 5 ते 6 वेळा एका लीडला प्रॉपर फॉलोअप केलं तर ती कंपनीचं प्रोडक्ट खरेदी करते. सो 5-5 वेळा प्रॉपर फॉलोअप करायचं असेल तर प्रत्येक कंपनीला CRM वापरणं आवश्यक आहे. आणि मार्केटमध्ये जेवढे CRM आहेत, जेवढे अप्लिकेशन्स आहेत ना, ते पर युजर कॉस्ट घेतात. तुम्ही स्टडी करू शकता. झोहो हे इंडियन प्लॅटफॉर्म आहे, 1,000 पर युजर ही प्राइस आहे पर मंथ.
म्हणजे जर त्यांच्या कंपनीमध्ये 5 एम्प्लॉई असतील तर 5,000 रुपये त्यांना पे करावे लागतील फक्त CRM साठी. पण या प्लॅटफॉर्ममध्ये लँडिंग पेज आहे, वेबसाईट बिल्डर आहे, व्हॉट्सअप API ऑटोमेशन आहे, ईमेल ऑटोमेशन आहे, इन्कम एक्सपेन्सेसचा प्रॉपर मॅनेज करणं आलं, एम्प्लॉयला टास्क डेलिगेशन आलं, या सर्व सिस्टीम त्यांना आपण देतोय आणि ती ही प्राइस आहे. प्लस त्यांच्यासाठी आपण ऍड रन करून देतोय. सो ही पॅकेजिंग जर बनवली तर डेफिनेटली खूप वेगळ्या लेवलला ग्रो होऊ शकतं. आणि म्हणून एखादी एजन्सी रन करत असाल जी लॉसमध्ये जाते, जर तिला प्रॉफिटेबल SaaS बिझनेसमध्ये रूपांतर करायचं असेल तर सर्वात पहिली स्टेप आहे स्वतःच्या ब्रँडच्या नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च करणं. सेकंड, तुमचा लोगो त्यावरती असला पाहिजे. सो 100% तुमचं ऍप्लिकेशन असलं पाहिजे. सो तुमचा लोगो, तुमचं डोमेन आणि तुमची प्राइजिंग. सो या प्राइजिंग मध्ये सुद्धा मेन कंपनी कुठेही ही प्राइजिंग ठेवा तुम्हाला सांगत नाहीये. तुमचं डोमेन, तुमची प्राइजिंग, तुमचा लोगो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुल ब्रँडेड ॲज युअर कंपनी. ते पूर्ण ऍप्लिकेशन तुमच्या कंपनीचं आहे या प्रकारे ब्रँडिंग तुम्हाला करून मिळते, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची कंपनी म्हणून सांगू शकता. जसं मी आधीही बोललो की वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी होस्टिंगची गरज होती आणि ती होस्टिंग आपण घ्यायचो Amazon कंपनीकडून. सो Amazonची सांगायची कुणालाही गरज नाही कारण ती वेबसाईट आपली आहे. इथं सेम हे सॉफ्टवेअर तुमचं आहे. बॅक हँडला जी टेक्निकल टीम आहे त्याची माहिती करून द्यायची गरज नाही. ती ॲज अ बॅक एंड म्हणून काम करणार आहे. टेक्निकल जे काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि म्हणून तुमचा व्यवसाय डिजिटली ग्रो करण्यासाठी, स्केलेबल करण्यासाठी SaaS बिझनेस स्टार्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सॉफ्टवेअर सेल करू शकता प्रोडक्ट म्हणून. आणि म्हणून SaaS म्हणजे काय? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सो तुम्हाला सॉफ्टवेअर सर्व्हिस म्हणून द्यायचं आहे आणि जेव्हा सर्व्हिस म्हणून देता तेव्हा मंथली किंवा इयरली कॉस्टिंग त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. जसं कॅनवा आहे. कॅनवा खूप मोठं एक्झाम्पल आहे. सो कॅनवा जे सॉफ्टवेअर आहे जे 4,500-5,000 रुपये इयरली कॉस्ट घेते आणि असे कोट्यवधी रुपये वापरणारे आहेत कॅनवा. सो कॅनवा एकदा डिझाईन केलेला आहे. आता ते आपण डायरेक्टली मंथली किंवा इयरली बेसवरती ते विकत त्यांच्याकडून घेत आहोत वापरायला. सॉफ्टवेअर आहे पण सर्व्हिस म्हणून आपण वापरायला देतोय. सेम हे सॉफ्टवेअर आहे तुम्ही वापरायला इतर उद्योजकांना देताय ऍज अ सॉफ्टवेअर म्हणून. यासाठी कोडिंगची गरज नाहीये मित्रांनो. तुम्हाला स्वतः सॉफ्टवेअर बिल्ड करायची गरज नाहीये. जस्ट प्लग अँड प्ले. म्हणजे तुमचं जे डोमेन आहे ना ते डोमेन कनेक्ट केलं जास्तीत जास्त 3 दिवस लागतात. सो पेमेंट तुम्ही ट्रान्सफर केल्यानंतर मॅक्झिमम पुढच्या 3 दिवसानंतर तुमचं पूर्ण सेटअप रेडी होतं आणि तुम्ही सेल करायला सुरुवात करू शकता. आतापर्यंत जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली चॅटमध्ये सांगा. येस, मी प्रॅक्टिकली एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे, डेमो दाखवणार आहे. पण त्यापूर्वी एक माइंडसेट तयार करण्यासाठी एक बेसिक फंडामेंटल गोष्टी तुम्हाला समजाव्यात यासाठी ही माहिती मी तुम्हाला देत आहे. तुम्ही सब अकाउंट तयार करू शकता जे प्रत्येक बिझनेस ओनरसाठी अतिशय महत्वाचं आहे. बिझनेस ओनरला सेल करू शकता. सो तुम्हाला अनलिमिटेड सब अकाउंट तयार करता येतात. येस, अनलिमिटेड सब अकाउंट तयार करता येतात आणि अनलिमिटेड उद्योजकांना तुम्ही सेल करू शकता. मग तुम्ही एजन्सीज, कोचेस, फ्रीलान्सर अशा कोणत्याही उद्योजकाला सेल करू शकता. एक सब अकाउंटसाठी एक मंथली फिक्स इन्कम तुम्हाला मिळेल जो लॉंग टर्म मध्ये मिळेल आणि तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचं ओनर बनाल. जसं महाफनल या प्लॅटफॉर्मचा मी ओनर आहे, तसं तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मचा ओनर बनाल आणि तुम्ही ते सेल कराल तुमच्या किमतीला, तुमच्या हव्या तेवढ्या लोकांना. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टेक्निकल टीम इंटरफेअर नाही करणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे टेक्निकल स्किल तुमच्याकडे असण्याची गरज नाहीये. तुम्हाला डेव्हलपर हायर करायची गरज नाहीये, तुम्हाला टीम हायर करायची गरज नाहीये आणि तुम्हाला बॅकएंड जे आहे ते बॅकएंड कंपनी करेल. तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे ते सॉफ्टवेअर सेल करण्यासाठी. येस, सो तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय ऑटोमेट करायचा असेल किंवा इतर उद्योजकांना त्यांचा व्यवसाय पूर्ण ऑटोमेट करून द्यायचा असेल तुमच्या ब्रँडच्या नावानं, तर ही संधी एक खूप मोठी गेम चेंजिंग असणार आहे. सो तुम्हाला महाफनल या प्लॅटफॉर्मचा पूर्ण डेमो बघायला आवडेल का? कारण मी तुम्हाला आता पूर्ण डेमो, अगदी ऍडमिन डेमो तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही अनलिमिटेड अकाउंट तयार करू शकता, अनलिमिटेड व्यक्तींना ते सेल करू शकता. चॅटमध्ये मी टाईप करायचं आहे. सो ही सर्व माहिती मी जी देतोय ती फक्त ज्यांना स्वतःच सॉफ्टवेअर लॉन्च करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. सो मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता या ठिकाणी डेमो देणार आहे महाफनल प्लॅटफॉर्मचा. आणि हा डेमो देताना तुम्ही जसं महाफनल हे माझं ब्रँड आहे तसं तुम्ही तुमच्या ब्रँडच्या नावानं हे पूर्ण प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकता.
आणि सेल करायला सुरुवात करू शकता. पण यासाठी तुम्हाला मंथली एक अमाऊंट पे करायची असणार आहे मेन कंपनीला, की ज्याच्यातून तुम्हाला याचा ऍक्सेस मिळेल. सिंपल आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो. मी ब्राउझरची स्क्रीन तुम्हाला शेअर केलेली आहे आणि या ठिकाणी प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन मी जसं माझी पण वेबसाईट आहे पहा, ही माझी वेबसाईट आहे admin.महाफनल.com. हा माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे. जस्ट मी लॉग इन केलं आणि कंटिन्यू टू लॉग इनवर क्लिक केलं. सो कंटिन्यू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर यासारखं तुमचं मेन पेज तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी पहा, हे माझं मेन डॅशबोर्ड आहे माझ्या सॉफ्टवेअरचा. सो यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 सब अकाउंट आहेत. 156 म्हणजे 156 सब अकाउंट्स आहेत आणि व्हाईट लेबलचं 1 अकाउंट आहे. सो 157 सब अकाउंट्स आहेत. आता हे अकाउंट तयार कसे करायचे, या ठिकाणी पहा ऑप्शन आहे सब अकाउंट. या सब अकाउंटवर मी क्लिक केलं तर सब अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन असतो ऍड सब अकाउंट. यावर क्लिक केलं तर ज्या उद्योजकांना ते सॉफ्टवेअर तुम्हाला सेल करायचं आहे त्यांचं नाव, लास्ट नेम, ईमेल आयडी तुम्हाला टाईप करायचा असतो आणि त्यांना कोणता प्लॅन तुम्हाला सेल करायचा आहे. यामध्ये हे प्लॅन मी तयार केले आहेत. तुम्हाला हे प्लॅन तयार करायचे असतात. जसं मी इयरली प्लॅन दिला तर एक्झाम्पल एंटरप्राइज प्लॅन डायमंड इयरली, त्याची सबस्क्रिप्शन डिटेल 1 वर्षाचा प्लॅन आहे म्हणून. जस्ट मला अकाउंट क्रिएट करायचं, अकाउंट तयार होईल. जर सब अकाउंट मध्ये मी गेलो तर हे सर्व सब अकाउंट माझे तुम्हाला दिसतील, जे ऑलरेडी मी सेल केलेले आहेत किंवा माझ्या कम्युनिटी मेंबरनी बनवलेले आहेत. हे पूर्ण 100% ऑटोमॅटिक होतं. एखादं सॉफ्टवेअर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पे करून एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या उद्योजकाने घेतलेला असेल आणि काही कारणास्तव त्याने पैसे पे नाही केलं तर ते सॉफ्टवेअर चालायचं बंद होतं. तो सांगतो की पे करा तेव्हाच पुढे चालेल. सो पूर्ण ऑटोमॅटिक 100% आहे. तुम्हाला फॉलोअप करायची गरज नसते. 1 महिन्याचं तुम्ही सेल करत असाल तर 1 महिना संपला की ऑटोमॅटिक ते सॉफ्टवेअर सुरू होत नाहीये, मेसेज शो होतो, पेमेंट करा नंतर चालू होईल. सो असं पूर्ण 100% ऑटोमेटेड हे सॉफ्टवेअर आपण डिझाईन केलेलं आहे. मी जर सेटिंग मध्ये गेलो तर या ठिकाणी सेटिंग्स असतात ज्यामध्ये मी कलर सिलेक्ट करू शकतो, माझा लोगो अपलोड करता येतो, माझं डिस्क्रिप्शन अपलोड करता येतं. हे सर्व तुम्हाला तुमच्या पद्धतीने करता येतं. त्यानंतर आता माझं मेन अकाउंट आहे ते ओपन करतो, ज्याच्यामध्ये मी माझा पूर्ण व्यवसाय प्रॉपर पद्धतीने डिजिटल केलेला आहे. सो या ठिकाणी मी आलो. एक तर तुम्हाला सब अकाउंट तयार करायचं आहे. सब अकाउंट तयार केल्यानंतर असं पूर्ण ऍप्लिकेशन तुम्हाला येतं. पहा, टोटल संधीज आज लीड जनरेट झालेल्या आहेत. 733 लीड जनरेट झालेले आहेत. टोटल सेल 7 झालेले आहेत. टोटल रिव्हेन्यू 1,25,000 झालेला आहे. व्हॉट्सअपचे मेसेज 125 सेंड झाले आहेत. ही पूर्ण इन्फॉर्मेशन येते. सो या ठिकाणी तुम्ही लँडिंग पेज बनवू शकता, वेबसाईट क्रिएट करू शकता. सिंपल मी या ठिकाणी गेलो, मला वेबसाईट बनवायची आहे तर लीड जनरेशन मध्ये मी गेलो. लीड जनरेशन मध्ये गेल्यानंतर मला या ठिकाणी साइट्स मध्ये जायचं आहे, बिल्डर मध्ये जायचं आहे आणि बिल्डर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही न्यू फनलचा वापर करून किंवा टेम्पलेट्स आहेत, या टेम्पलेटचा वापर करून तुमच्या क्लायंट स्वतःची वेबसाईट बनवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी वेबसाईट बनवून देऊ शकतो. यामध्ये पहा टोटल भरपूर साऱ्या वेबसाईट आपण ऍड केलेल्या आहेत आणि प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला नवीन वेबसाईट सुरू होते. जसं की या ठिकाणी पहा इन्शुरन्स बिझनेससाठी हे आहे. जस्ट मी या प्रीवर क्लिक केलं तर या ठिकाणी पूर्ण डिटेल्समध्ये ही पूर्ण वेबसाईट आहे इन्शुरन्स बिझनेससाठी. सो पहा किती सुंदर अशी वेबसाईट आलेली आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, विदाउट कोडिंग ही वेबसाईट तुम्ही तयार करू शकता आणि ती सेल करू शकता. मार्केटला एक वेबसाईटसाठी 10,000 रुपये खर्च येतो. तुम्हाला सिंगल वेबसाईट द्यायची नाही, तुम्हाला पूर्ण मंथली रिकरिंग वर्क द्यायची आहे, ज्याच्यामुळे खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकेल. यामध्ये या प्रकारच्या वेबसाईट तुम्ही डायरेक्टली त्यांना बनवून देऊ शकता. म्हणजे तुम्ही जे एखादा उद्योजक तुमच्याकडे जेव्हा आला तर त्याला डिजिटल करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात ना, त्या सर्व एका सिस्टीममध्ये तुम्हाला देता येतात. जसं या ठिकाणी तुम्ही वेबसाईट दिली, तुम्ही यामध्ये गेलात तर लीड ऑटोमेशन मध्ये सर्व ऑटोमेशन असतं. सो यामध्ये मी वर्कफ्लो ओपन करतो. एखादा माझ्या वेबिनारचा वर्कफ्लो तुम्हाला ओपन करून दाखवतो. सो या ठिकाणी माझा वेबिनार आहे, वेबिनार AI फॉर बिझनेस ग्रोथ. यावर क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा AI फॉर बिझनेस ग्रोथ हा वर्कफ्लो आहे. पहा या वर्कफ्लो मध्ये 14,739 लीड मी जनरेट केलेले आहेत. सो यावर मी क्लिक केलं. यावर क्लिक केल्यानंतर जर या ठिकाणी मी आलो तर माझा हा वर्कफ्लो पूर्ण रेडी आहे. पहा म्हणजे एखादी लीड आली तर लीड आल्यानंतर काय होणार,
नंतर काय होणार, सो हे प्रॉपर सिस्टीम याप्रमाणे मी करून ठेवलेले आहे. जर तुम्ही पाहिलं तर या प्रॉपर गोष्टी होतात. असा कितीही मोठं ऑटोमेशन तुम्ही सुरू करू शकता. विचार करा, एखादी लीड जनरेट झाली तर ते मला व्हॉट्सअप पाठवावं लागतो, त्याला ईमेल पाठवावा लागतो. हे मला जर मॅन्युअली पाठवायचं असेल ना, तर मला 5-5 एम्प्लॉई ठेवावे लागतील. माझं ज्या दिवशी वेबिनार असतं त्या दिवशी जर त्या आठवड्यामध्ये मला 700, 800, 900, 1000 लीड जनरेट झाले असतात. त्या 1000 लीडला जर मला ईमेल इंडिव्हिज्युअली पाठवायचा असेल तर भरपूर जास्त वेळ लागला असता. पण या ठिकाणी मी ठेवलेला ज्या दिवशी वेबिनार आहे, माझा हा वेबिनार आहे, तर वेबिनारच्या अगोदर 24 तास हा ईमेल गेला पाहिजे. 4 तास अगोदर हा व्हॉट्सअपचा मेसेज गेला पाहिजे आणि हा ईमेल गेला पाहिजे. 6 मिनिटाच्या अगोदर म्हणजे 1 तास अगोदर हा व्हॉट्सअप मेसेज गेला पाहिजे, हा ईमेल गेला पाहिजे. 15 मिनिटापूर्वी हा व्हॉट्सअप मेसेज गेला पाहिजे आणि ज्यावेळी वेबिनार आहे त्यावेळी माझा हा मेसेज गेला पाहिजे. म्हणजे किती वेळा पहा, हे ऑटोमॅटिक जातात, कारण मी त्या प्रकारे ऑटोमेट केलेलं आहे. लक्षात घ्या, एखाद्या उद्योजकाला एवढं ऑटोमॅटिक करून दिलं तर त्या उद्योजकाचा भरपूर जास्त वेळ वाचतो आणि रिझल्ट खूप चांगला मिळतो. सो हे प्रॉपर करणं अतिशय महत्वाचं आहे. हे ऑटोमेशन आहे. सो असं ऑटोमेशनचं सोल्युशन त्या उद्योजकांना दिल्यामुळे त्याचा वेळ तर वाचेलच, पण त्याचा रेव्हेन्यू वाढेल आणि जेवढा त्याचा रेव्हेन्यू वाढेल तेवढा लॉंग टर्म ते तुमच्यावर राहील आणि तुम्हाला मंथली एक चांगलं रिकरिंग अमाऊंट देत राहील, जी तुम्ही त्याला प्राइजिंग दिलेले आहे. हा लॉंग टर्म बिझनेस आहे, हा शॉर्ट टर्म नाहीये. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तुमच्या उद्योजक मित्रांना हेल्प करायची असेल आणि त्याच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेट करायचा असेल तर हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि हा बेस्ट मार्ग आहे. यामध्ये पहा, लँडिंग पेज भरपूर सारे आहेत. म्हणजे जे डिजिटल कोच असतात, रिअल इस्टेट एजंट्स असतात, त्यांना लीड जनरेट करण्यासाठी ना भरपूर सारे लँडिंग पेजची गरज असते. सो ती लँडिंग पेजची सुविधा त्यांना तुम्ही उपलब्ध करून देऊ द्या. आणि फक्त लँडिंग पेज नाहीये, तर लँडिंग पेज बनवल्यानंतर ज्या लीड येतात त्या लीडला मॅनेज करण्यासाठी CRM ची गरज असते. सो या लीड मॅनेजमेंटमध्ये गेलात तर इथे प्रॉपर माझं CRM आहे आणि यामध्ये प्रत्येक लीडला जर तुम्ही फॉलोअप करत असाल आणि त्या लीडनं सांगितलं, सर मी आज तुमच्याशी नाही बोलू शकत, मला 4 दिवसानंतर कॉल करा, तर 4 दिवसानंतर त्याला आपोआप कॉल करता आला पाहिजे. याचं पूर्ण ऑटोमेशन तुम्हाला करता आला पाहिजे. सो या ठिकाणी पहा, हे माझं CRM आहे. जे वेबिनारचे आहेत पहा, 11,552 लीड्स या ठिकाणी आलेले आहेत. नॉट अटेंडिंग एवढे आहेत, प्री वेबिनार एंगेजमेंट एवढे आहेत आणि ज्यांनी माझं प्रोडक्ट घेतलेलं आहे ते या ठिकाणी 178 आहे त्या महिन्यामध्ये. सो हे ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जातं. याच्यामध्ये फॉलोअप्स मध्ये ज्या व्यक्ती बोलतात की मला नेक्स्ट वीक मध्ये फॉलोअप करा, तर या फॉलोअप मध्ये येतात. जेवढे कॉन्टॅक्ट असते ते कॉन्टॅक्ट मध्ये या ठिकाणी येतात. याचबरोबर ऑपरेशन सुद्धा आहे. जर तुमच्या अंडरमध्ये तुम्ही ज्या कंपनीला सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्यांच्यामध्ये 10-15 एम्प्लॉई काम करतायत, त्या प्रॉपर एम्प्लॉईला मॅनेज करायचं आहे. प्रत्येक एम्प्लॉईंना त्यांची कामं पाठवायची आहेत, तर तुम्ही या टास्कचा प्रॉपर वापर करू शकता. जसं तुम्हाला कुठलंही काम तुम्ही इथे लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर तुमच्या टीमला द्यायचं आहे किंवा तुमच्या बॉसला पाठवायचे, ते अपडेट्स यामध्ये करणं पॉसिबल होतं. सो असे सुद्धा ॲडव्हान्स ऑप्शन यामध्ये आपण आणलेले आहेत, ज्याच्यामुळे तुमच्याकडे कोणतीही कंपनी आली तर त्यांना तुम्ही सेवा देऊ शकता. इन्कम एक्सपेन्सेस असतात ते एकाच ठिकाणी प्रॉपर मॅनेज करता येतात. मग तुम्हाला एखादा इनवाइस जनरेट करायचा असेल तर इनवाइसवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक इनवाइस जनरेट होतं आणि त्यांना तो इनवाइस जाऊ शकतो. तुमच्याकडे जे काही सेल्स आहे, जे कोणा इन्स्टॉलमेंट द्यायचं आहे ते सुद्धा देणं शक्य असतं. एवढंच नाहीये, तर तुमच्या त्या कंपन्याचे पूर्ण एक्सपेन्सेस प्रॉपर मॅनेज करायचे असेल ते सुद्धा या ठिकाणी करता येतात. प्लस एखादा डिजिटल ट्रेनर असेल, एखादा कोच असेल, त्यांना पूर्ण सिस्टीम तुम्हाला बनवून द्यायची असेल तर तुम्ही त्याची पूर्ण कम्युनिटी या ठिकाणी क्रिएट करू शकता. त्याला पूर्ण कोर्सेस जे आहेत ना त्याचे या ठिकाणी अपलोड करून देऊ शकता. पहा, माझे हे सर्व कोर्सेस याच प्लॅटफॉर्मवरती मी बनवलेले आहेत, त्याचा ऍक्सेस मी देतो. सेम असे हे जे सिस्टीम आहे ना, जशी या ठिकाणी मी तुम्हाला सिस्टीम दाखवली, असे सब अकाउंट तुम्ही तुमच्या जवळच्या उद्योजकांना सेल करू शकता खूप मोठ्या अमाऊंट्स मध्ये. सो कसं वाटलं हे अप्लिकेशन? ग्रेट. सो आतापर्यंत जी माहिती मी तुम्हाला दिली ती कशी वाटली मित्रांनो? खूप ॲडव्हान्स लेवलचं हे महापनर प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय नेक्स्ट लेवलला न्यायचा असेल, स्वतःची एजन्सी स्टार्ट करायची असेल, तर ही बेस्ट संधी आहे जी सिलेक्टेड उद्योजकांना मिळणार आहे. यस, ही सर्वांसाठी नाहीच आहे.
अमाऊंट किती हे मी तुम्हाला सांगतो. मी कुणालाही आज पेमेंट करायला सांगणार नाहीये. तुम्हाला एक गुगल फॉर्म शेअर केला जाईल सर्वात शेवटी, आणि जे व्यक्ती खरंच इंटरेस्टेड आहेत त्यांनी तो फॉर्म फिलअप करायचा आहे. आम्ही तो फॉर्म चेक करू, आणि जर आम्हाला फॉर्म फिलअप केल्यानंतर वाटलं की ही संधी तुम्हाला देणं आवश्यक आहे, तर ती संधी तुम्हाला मिळेल, अन्यथा ती संधी मिळणार नाहीये. कारण हा बिझनेस जो आहे ना, तो फक्त एका महिन्यासाठी नाहीये, हा लॉंग टर्म बिझनेस आहे. हे जे तुम्ही अप्लिकेशन बनवून घेतलं ना, तर त्या एम्प्लॉयना, त्या उद्योजकांना तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे या बेसिक गोष्टीमध्ये. त्यांना हे बनवून द्यायचं आहे ज्याचा फायदा तुम्हाला होईल. मग अनेकांचा प्रश्न असतो की हे अप्लिकेशन आम्ही तर घेऊ, पण हे आम्हाला सेल करायचं असेल तर सर्वात जास्त फोकस कोणत्या इंडस्ट्रीला करायला पाहिजे? तर तुम्ही जास्त फोकस करू शकता तुमच्या आजूबाजूचे रिअल इस्टेट एजंट्स या बिल्डर्स यांना तुम्हाला टार्गेट करता येऊ शकेल. जे कोचेस आहेत, जे ट्रेनर्स आहेत, त्यांना ना सर्वात पहिली सिस्टीम लागते, ती म्हणजे LMS, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. सो ही सिस्टीम त्यांना बनवून तुम्ही देऊ शकता, खूप चांगली अमाऊंट घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला जेवढे फ्रीलान्सर आहेत, जेवढे वेगवेगळे एजन्सीज आहेत, त्या सर्वांना तुम्ही हे सॉफ्टवेअर सेल करू शकता तुमच्या ब्रँडच्या नावा अंडरमध्ये. त्याचबरोबर हेल्थमध्ये काम करणारे वेलनेस क्लिनिक्स आहेत, त्या सर्वांना सुद्धा हे अप्लिकेशन तुम्हाला देता येईल. त्याचबरोबर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत तुमच्या आजूबाजूचे, त्यांना सुद्धा हे लायसन तुम्ही सेल करू शकता सब अकाउंट तुमच्या ब्रँडचा वापर करून. सो तुम्हाला मेन अकाउंट घ्यायचा ज्याला ब्लॅक लेबल अकाउंट बोलतो, आणि तुम्ही अनलिमिटेड सब अकाउंट यासारख्या अनेक उद्योजकांना सेल करू शकता. जवळचे इन्शुरन्स एजन्सीज, फायनान्स कन्सल्टंट, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, हेलिंग एक्सपर्ट्स या सर्वांना तुम्ही सेल करू शकता. जे तुमच्या आजूबाजूचे लोकल बिझनेसेस आहेत, मग इंटिरियर असेल, ट्रॅव्हल असेल, इव्हेंट असेल, ज्यांना लीड जनरेट करण्यासाठी सिस्टीम हवी असते, सो त्यांना तुम्ही सिस्टीम सेल करू शकता. मित्रांनो, इन्कम खूप जास्त लेवलचा आहे. एक बेसिक आयडिया तुम्हाला मी देऊ इच्छितो ज्याच्यामुळे तुम्हाला आयडिया मिळेल. तुम्हाला मंथली किंवा अॅन्युअली पॅकेज सेल करायचे आहेत. मी क्वार्टरली सुद्धा सजेस्ट करतो, कारण क्वार्टरली केल्यामुळे खूप जास्त फायदा होतो. जर तुम्हाला फक्त सब डोमेन विकायचं असेल, म्हणजे फक्त एक प्लॅटफॉर्म तुम्हाला विकायचा असेल, तर 7,999 पर मंथ ते 29,999 पर मंथला सेल करू शकता. मी काही लोकांना 1-1 लाखाला सुद्धा सेल केलेला आहे, ज्यांना पूर्ण कन्सल्टिंग प्लस सिस्टीम हवे. सो तुम्ही सुरुवातीला कन्सल्टिंग देणार नाहीयेत, सो तुम्ही अगदी 8,000 पासून 30,000 पर्यंत सेल करू शकता. प्राइजिंग काय ठेवायची हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 प्रकारचं सेलिंग मॉडेल तयार करू शकता. एक तर फक्त सब अकाउंट सेल करा, तुम्हाला डायरेक्टली पूर्ण सिस्टीम सेल करायची गरज नाही, फक्त सब अकाउंट. आणि सेकंड जे आहे ते सब अकाउंट विथ सर्व्हिस. मी सजेस्ट करेन सेकंड, सर्व्हिस विथ सब अकाउंट. म्हणजे या ठिकाणी फक्त सब अकाउंट तुम्ही सेल करत नाहीत, तर त्यांना पूर्ण सर्व्हिसिंग पण देत आहे. फेसबुकवरती ऍड रन करणं या गोष्टी तुम्ही स्वतः शिकू शकता. आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी आहात. आपल्या ऑफलाईन इव्हेंटमध्ये तर आणखी जास्त माहिती मिळणार आहे. आणि प्लस सब अकाउंट या गोष्टी तुम्ही आजूबाजूच्या उद्योजकांना सेल करू शकता. सो 2 टॉप सेलिंग मॉडेल्स आहेत. जसं मी सांगितलं, सब अकाउंट विकायचं असेल तर अगदी तुम्ही 3,000 पासून 4,000 पासून स्टार्ट करू शकता. याच्यातून जे काही प्रॉफिट मिळतं ते 100% प्रॉफिट तुम्हाला मिळतं. यातील कुठल्याही प्रकारचे अमाऊंट मेन कंपनीला तुम्हाला पे करायची नाहीये. किंवा सेकंड आहे सर्व्हिस विथ सब अकाउंट. याच्यामध्ये तुम्ही वन टाइम कॉस्ट घेऊ शकता, सेटअप कॉस्ट, आणि त्यानंतर मंथली कॉस्ट घेऊ शकता. म्हणजे जसं मी नॉर्मली 50,000 रुपये जर घेतली वन टाइम कॉस्ट, तर त्यानंतर मंथली 5,000, 7,000, 8,000 अशी घेऊ शकतो. सो तुम्ही सुद्धा या प्रकारे अर्निंग करू शकता. सो माझे जे डन फॉर यू सर्व्हिस आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. या प्रकारचे तुम्ही तुमचे स्वतःचे डन फॉर यू सर्व्हिस बनवू शकता आणि जवळच्या उद्योजकांना तुम्ही सेल करू शकता. सो हे माझं पॅकेज आहे, याला ग्रोथ पॅकेज मी बोलतो. या ग्रोथ पॅकेजमध्ये ह्या सर्व गोष्टी मी करून देतो. वन टाइम कॉस्ट मी 15,999 लिहिलेले आहे, पण मी 9,999 घेतो. आणि त्यांना प्रत्येक महिन्याला त्यानंतर महाफनल प्लॅटफॉर्मची सॉफ्टवेअर कॉस्ट आणि सर्व्हिस देतो त्यांना, ती 6,999 पर मंथ आहे. म्हणजे फर्स्ट टाइम 10,000 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये. हे ग्रोथ पॅकेज मी देत असतो. याच्यामध्ये प्राइसिंग मध्ये तुम्ही काही चेंज करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्या समोर हे पॅकेज मांडत आहे. हा सेकंड पॅकेज आहे, प्रोफेशनल पॅकेज. यामध्ये या सर्व पॅकेजिंगसाठी वन टाइम कॉस्ट आपण घेतो 19,999 रुपये आणि त्यानंतर मंथली 9,999 रुपये त्या क्लायंट कडून घेतो. आपलं प्लॅटफॉर्म वापरणं आणि काही बेसिक सेवा ज्या द्यायच्या असतात त्यासाठी. पुढचा पॅकेज आहे प्रीमियम पॅकेज. या प्रीमियम पॅकेजमध्ये या सर्व गोष्टी आपण देतो.
ज्यासाठी वन टाइम सेटअप कॉस्ट घेतो आपण 49,999 आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 14,999 रुपये त्या कंपनीकडून आपण घेत असतो. आणि त्यानंतर जेवढे ट्रेनर आहेत, जे कोच आहेत, त्यांच्याकडून अल्टिमेट पॅकेज मी त्यांना सेल करतो. त्यामध्ये या सर्व गोष्टी घेऊन देतो त्यांना. या सर्व त्याची वन टाइम कॉस्ट आहे 99,999 आणि त्यानंतर मंथली कॉस्ट आहे 15,999. हे पॅकेज मी तयार केलेले आहेत. तुम्ही असे वेगवेगळे पॅकेज तयार करू शकता. तुमच्या प्राइस प्रमाणे ते सेल करू शकता आणि अर्निंग करू शकता. तुम्हाला फक्त मंथली एक फिक्स कॉस्ट तुम्हाला द्यायचे किंवा क्वार्टरली एक फिक्स प्राइस तुम्हाला द्यायचे, जी ब्लॅक लेबल लायसन्ससाठी असेल. यातून जे काही अर्निंग होईल ते 100% प्रॉफिट तुमचं असेल. नो रेव्हेन्यू शेअरिंग, म्हणजे तुम्हाला कितीही पैसे कमवले, त्या कमवलेल्या पैशामधील काही पर्सेंटेज तुम्हाला मेन कंपनीला द्यायचे नाहीयेत. काही कमिशन कट होणार नाहीये. तुम्हाला तुमचं डायरेक्टली पेमेंट गेटवे कनेक्ट करता येतं. सो तुमचे क्लायंट, तुमचा इन्कम, हा बेसिक फॉर्म्युला आहे. विचार करा, तुम्ही हवं तेवढे ग्रो होऊ शकता, कारण या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड सर अकाउंट मिळत आहेत. विचार करा, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जरी 2 महिने, 3 महिने, 4 महिने जरी गेलं आणि 50 क्लायंट तुम्ही जरी मिळवले फक्त सब अकाउंटसाठी, तरी 2 लाखाचा इन्कम मंथली तुम्हाला होऊ शकतो. जे ते 100 झाले तर मोर दॅन 3.9 लाखचा इन्कम तुम्हाला होऊ शकतो. सर्व्हिस प्लस सब अकाउंट दिलं, जे मी टार्गेट करतो, तर इथे रेव्हेन्यू खूप जास्त मिळू शकतो. फक्त 20 क्लायंट तुम्हाला मिळाले तरी 2 लाखाचा रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. आणि यासाठी ना 20 क्लायंट मिळवण्यासाठी जरी पुढचे 5-6 महिने जरी लागले, कारण एकाच महिन्यात 20 नाही मिळणार, पहिल्या महिन्यात 5 मिळतील, पुढच्या महिन्यात 6, 7, 8 असे वाढत जातील. जेव्हा 6-7 महिन्यामध्ये जरी 20 मिळाले तर तिथून पुढे 100% 2 लाखाचा इन्कम मंथली मिळतो तुम्हाला. सुरुवातीला पहिले 3-4 महिने तुम्हाला काम करावं लागेल, हे काही फ्रीमध्ये नाही मिळणार आहे. सो पहिले 2-3 महिने खूप जास्त काम करावं लागेल, पण त्याचा फायदा ना लॉंग टर्म मध्ये मिळेल. कारण जो क्लायंट तुम्हाला मिळाला तो लॉंग टर्म मध्ये तुमच्यावर राहणार आहे आणि तिथून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. तुम्हाला फक्त एकच टार्गेट ठेवायचं आहे, प्रत्येक महिन्याला नवीन 5 क्लायंट मिळवणे. पहिल्या महिन्यामध्ये डेफिनेटली जास्त फायदा नाही होणार, पण जसं पहिल्या महिन्यात 5 मिळवले, पुढच्या महिन्यात 5 मिळवले, तर पुढच्या महिन्यात टोटल क्लायंट होतील 10. तिसऱ्या महिन्यात नवीन 5 मिळवले तर 10 आणि 5 15 होतील. तर तिथे एखादा क्लायंट तुमच्याकडून कॅन्सल प्लॅन करेल, पण मॅक्झिमम क्लायंट जे असतील 15 पैकी 14-13 क्लायंट राहणार आहेत कंटिन्यू तुमच्याबरोबर, ज्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांना वाढत असेल आणि तेवढा तुमचा व्यवसाय सुद्धा तुमचा वाढत होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला जे सपोर्टसाठी, जेव्हा तुम्ही ब्लॅक लेबल लायसन घेता तेव्हा तुम्हाला कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तो सपोर्ट करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जातो. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही असता आणि टेक्निकलचे 5 मेंबर असतात. आणि ते टेक्निकल मेंबर, तुम्ही कोणताही प्रश्न त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारला तर लगेच तुम्हाला सोल्युशन मिळतं. पुढच्या आज उद्या तुम्ही सीट बुक केली की 48 तासामध्ये ऑनबोर्डिंग सपोर्ट असतो, ज्याच्यामध्ये तुमचा ब्रँड जो 48 तासाआधी लॉन्च केलं जातं. व्हॉट्सअप सपोर्ट असतो. काहीही रात्री कितीही वेळा प्रॉब्लेम्स आला तुम्ही मेसेज केला की तुम्हाला आन्सर मिळतं. सो असा पूर्ण टेक्निकल टीम तुम्हाला सपोर्ट करत असते. तुमच्या क्लायंटला सपोर्ट करत नाही टेक्निकल टीम तुमच्यासाठी असते आणि तुम्हाला तुमच्या ज्यांना तुम्ही सेल केलेला आहे लायसन त्यांना सपोर्ट तुम्ही करायचा असतो. सो या नेटवर्क मार्फत आपण रन करतो, ज्याच्यामुळे तुमचा क्लायंटचा डेटा तुमच्याकडे राहतो, मेन कंपनीकडे कुठलाही डेटा येत नाहीये. सो यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात का? असं ब्लॅक लेबल लायसन घेण्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात का? ब्लॅक लेबल म्हणजे त्या ठिकाणी 100% तुमचा ब्रँड, तुमची कंपनी, तुमचं डोमेन हे सर्व तुमचं असणार आहे. सो फ्रंट एंडला 100% तुम्ही असणार आहे. बॅक एंडला जे टेक्निकल टीम आहे, काम आहे, जे प्रोग्रामिंगचं काम आहे, जे युजर इंटरफेसचं काम आहे, ते सर्व टेक्निकल टीम करेल. सो अशी टीम आहे. यासाठी जी कॉस्टिंग आहे ना मित्रांनो, ही कॉस्टिंग आहे, ऑप्शन 2 आहेत. सो पहिला ऑप्शन आहे मंथली आणि दुसरा ऑप्शन आहे क्वार्टरली. हे दोनच ऑप्शन सध्या अवेलेबल आहेत. इयरली ऑप्शन ब्लॅक लेबल मध्ये अवेलेबल नाहीये. एक तर मंथली लायसन तुम्हाला घ्यावं लागतं किंवा क्वार्टरली तुम्ही घेऊ शकता. यासाठी जी प्राइसिंग असणार आहे ती मंथली प्राइसिंग आहे 23,599 विथ जीएसटी कॉस्टिंग आहे याच्यामध्ये. सो 23,599 विथ जीएसटी आणि क्वार्टरली आहे 59,999. म्हणजे तुम्ही 10,000 रुपये वाचू शकता जर क्वार्टरली प्लॅन मध्ये कन्वर्ट झाला तर. पण कोणता प्लॅन घ्यायचा
हे तुम्ही डिसाईड करू शकता. मी आता लगेच कुणालाही पेमेंट करायला सांगणार नाहीये, प्रोसेस सेम आहे. सो एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गुगल फॉर्म शेअर करेन. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि गुगल फॉर्म भरल्यानंतर उद्या माझ्याकडून तुम्हाला कॉल जाईल आणि कॉल गेल्यानंतर तुमच्या पूर्ण व्यवसायाचा प्रॉपर स्टडी करून चेक करून तुम्हाला सांगितलं जाईल ही संधी तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही. सर्वांनाच ही संधी आपण देणार नाही आहोत. जर खरंच ज्याच्याकडं व्यवसाय वाढवण्यासाठी काही स्किल्स आहेत, खरंच ज्यांच्याकडं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, जास्तीत जास्त उद्योजकांचा डेटा आहे, अशाच उद्योजकांना आपण ही संधी देणार आहोत. सो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल. मी फॉर्म तुम्हाला प्रॉपर दाखवतो सुद्धा, म्हणजे तुम्हाला आयडिया मिळेल की या फॉर्म मध्ये काय काय भरायचं आहे. ते प्रॉपर इन्फॉर्मेशन अपडेट करा, ज्याच्यामुळे आम्हाला आयडिया मिळेल की तुम्ही हे जे ब्लॅक लेबल लायसन आहे, सास प्लॅटफॉर्म आहे, हे तुम्हाला द्यायचं किंवा नाही. इथं तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे, या ठिकाणी प्रॉपर ईमेल आयडी टाईप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्हॉट्सअपचा नंबर टाईप करायचा आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. जर वेबसाईट असेल तर वेबसाईटची लिंक या ठिकाणी ऍड करा आणि वेबसाईट नसेल तर इंस्टाग्राम पेजची लिंक या ठिकाणी ऍड करा, म्हणजे मला चेक करता येऊ शकेल. त्याचबरोबर युअर करंट प्रोफेशनल, म्हणजे तुम्ही स्वतःची एजन्सी आहे का किंवा तुम्ही स्वतः काय करत आहात ते इथे टाईप करू शकता. या ठिकाणी आहे काही बेसिक ऑप्शन्स आहेत. येस, आय ऑलरेडी सर्व मल्टिपल क्लायंट्स, माझ्याकडे मल्टिपल क्लायंट्स आहेत, माझ्याकडे फ्यू क्लायंट्स आहेत, किंवा नो बट आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट सून. सो यातील कोणताही ऑप्शन तुमच्याप्रमाणे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला सास ब्रँड लॉन्च करायचा आहे, त्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात का त्याविषयी तुम्ही इथे लिहू शकता. सो तुम्हाला जर प्लॅन घ्यायचा म्हटलं तुम्ही कोणता घेऊ इच्छिता, मंथली या क्वार्टरली, दोन्हीपैकी एक ऑप्शन ऑन करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे की ब्लॅक लेबल लायसन तुम्हाला केव्हा घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी रेडी आहात, तुम्हाला पैसे पे करायला पण तुम्ही रेडी आहात, तर इमिजिएटली हा ऑप्शन ऑन ठेवू शकता. जे इमिजिएटली ऑप्शन ऑन ठेवतील त्या सर्वांना उद्या माझ्याकडून डायरेक्टली कॉल जाईल. उद्या पेमेंट नसेल, पुढच्या 3 दिवसामध्ये पेमेंट तुमच्याकडे येणार असेल तर विदिन 3 डेज करू शकता, विदिन 7 डेज करू शकता, नेक्स्ट वीक, विदिन 30 डेज, किंवा जस्ट एक्सपोजिंग, हे ऑप्शन तुम्ही ऑन ठेवू शकता फॉर्म भरताना. आणि त्यानंतर एखाद्या मनामध्ये काही क्वेश्चन्स असेल त्याचा उत्तर तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. सो या प्रकारे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. फॉर्म भरला तरच आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल याविषयी, अन्यथा कुठलाही कॉल तुम्हाला येणार नाहीये. हे सिंपल एक एक्स्ट्रा सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये ज्या उद्योजकांना स्वतःची एजन्सी स्टार्ट करायची आहे आणि खूप जास्त ग्रो व्हायचं आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण ब्लॅक लेबल लायसनची माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण देत आहोत. सो जर तुम्ही रेडी असाल तर फॉर्म फिलअप करा. उद्या माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल, 5 ते 10 मिनिटावरती झूमवरती आपण डिस्कस करू आणि लगेच तुम्हाला त्यावेळी पेमेंट करायचं असणार आहे. पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डनं करू शकता. 3 महिन्याचा जर तुम्ही प्लॅन घेतला तर 3 महिन्यामध्ये पूर्ण चांगले क्लायंट तुम्हाला येऊ शकतात, तुमचे 10,000 रुपये वाचू शकतात. पण जर काही कारणास्तव 3 महिन्याचा प्लॅन घेता येत नसेल तर 1 महिन्याचा प्लॅन तुम्ही घेतला तरी चालू शकतं. सो आतापर्यंत जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती कशी वाटली चॅटमध्ये टाईप करायचं आहे. जर तुम्ही रेडी नसाल तर काही कोणालाही जबरदस्ती नाहीये, सर्वांनी घ्यावा असा हा प्रोजेक्ट नाहीये. हा प्रोजेक्ट लिमिटेड व्यक्तीसाठीच आहे ज्यांना 2025 मध्ये किंवा 26 मध्ये खूप जास्त ग्रो व्हायचं आहे, त्यांच्यासाठीच हा प्रोजेक्ट आहे. येस, हा प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी सेशन अटेंड करताय याचा अर्थ तुमच्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे असा नाहीये, लक्षात ठेवा. येस, हा लिमिटेड लोकांसाठीच आपण हा दिलेला आहे. त्याचा जो नवीन व्यवसाय सर्च करत आहे, स्वतःचा सास जर्नी ज्याला स्टार्ट करायची आहे, त्यांच्यासाठीच हा बेस्ट ऑप्शन आहे. बाकी सेशन कसं वाटलं ते चॅटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सेशन थांबवत आहोत. सो तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत सेशन अटेंड केलं, खूप चांगला चॅटमध्ये रिप्लाय केलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. चॅटमध्ये कुणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्हाला विचारता येतील, मी तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मयूरजी थँक्यू सो मच, विक्रमजी थँक्यू सो मच. काही प्रश्न असेल तर चॅटमध्ये प्रश्न विचारू शकता. काही मेंबर लेट पण जॉईन झालेले आहेत. सो पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे.
जर काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुमचा प्रश्न विचारा. नसेल तर या ठिकाणी आपण सेशन थांबवतोय. फॉर्म मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. फॉर्म पुन्हा मी पाठवतो, तुम्ही फॉर्म फिलअप करावा आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर उद्या मी तुमच्याशी कनेक्ट होऊ शकेन. ओके, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.